रामकृष्णारी, आता फेसबुकवर एक व्हिडिओ बघितला. या भारत देशाचं संरक्षण करणारा माजी सैनिक चंदू चव्हाण गेली वर्ष झालं न्यायासाठी भीक मागतोय. गेली वर्ष झालं न्यायासाठी भीक मागणारे जवान चंदू चव्हाण मी अनेक ऑफिस समोर बघितले की न्यायासाठी भीक मागतायत. पण आज एका ऑफिस समोर ते स्वतः पोटासाठी भीक मागताना त्या जवानाचा व्हिडिओ बघितला आणि डोळ्यातून पाणी आलं. अरे काय न्याय व्यवस्था आहे, असली कसली राज्यकर्ते आहे. अरे एका सैनिकाला जर त्याचा न्याय तुमच्याच्यानं देणं होत नसेल तर सर्वसामान्य लोकांनी काय आपल्याकडून अपेक्षा करावी. अरे दुसऱ्याच्या देशात 3-3-3.5 महिन्याच्या जवळपासचा कालावधी पाकिस्तानमध्ये राहून आलेला आमचा हा सैनिक आहे. पाकिस्तानमध्ये का गेला याचा जर विचार केला लोकांना वाटत असेल तो पाकिस्तानमध्ये का गेला तर त्याचं कारणही तसंच आहे. तत्कालीन परिस्थिती अशी झाली की पाकिस्तानच्या सैन्याने आपल्या देशाच्या जवानाचं डोकं कापून नेलं होतं. त्यावेळेस घरात बसणाऱ्या प्रत्येक लोकांच्या अंगातलं रक्त खळवळून निघलं होतं. अरे तोच परिणाम, तीच गोष्ट चंदू चव्हाणच्या बाबतीतही झाली आणि चंदू चव्हाणनी त्यांचा मागोवा करीत पाकिस्तानमध्ये पोहोचले. तिथं पकडल्या गेलं. 3.5 महिन्याच्या नंतर देशात आले. अरे एक लेकरं घेऊन आलेली ती सीमा हैदर या देशात सुरक्षित राहू शकते, तिला तिचा न्याय मिळते, तिला राज्यकर्ते तिकीट देऊन इलेक्शनला उभा करण्याच्या गोष्टी करतायत. तिथं चंदू चव्हाण न्यायापासून दूर का राहतोय याची लाज सुद्धा वाटू नये. हे रयतेचं राज्य आहे. इथं 2 लोकांवर कधी अन्याय झाला नाही पाहिजे, एक जवान आणि दुसरे किसान, एवढी विनंती आहे. म्हणून सरकार मायबापाला विनंती आहे, चंदू चव्हाणचं काही चुकलं असेल मोठी समिती निर्माण करा आणि त्यांच्या त्या न्याय देण्याचा प्रयत्न करा. शेवटी थांबतो. चंदू चव्हाणला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर आपण ट्रेंड चालूया. हॅशटॅग चंदू चव्हाण एवढी अपेक्षा करतो. सर्व सोशल मीडियावर धारकांना माझी विनंती आहे आणि चंदू चव्हाणला न्याय मिळो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जवान, जय किसान, भारत माता की जय.